गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, जसं की कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की अल्डिहाइड आणि कीटोनला कशा प्रकारे आपण सेपरेट करू शकतो, सेपरेशन करण्याच्या मेथड पाहिल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आपण फेलिंग सोल्युशन पाहिलं होतं, टोलन्स रिएजंट पाहिलं होतं, चीप रिएजंट पाहिलं होतं. या तिघाच्याही सहाय्याने तुम्ही अल्डिहाइड आणि कीटोनला सेपरेट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन केलं तर ॲसिड भेटतो आणि कीटोनचं ऑक्सिडेशन फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट आणि शिप रिएजंटच्या सहाय्याने होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट खूप महत्त्वाचा होता कालचा. अभ्यास करता वेळेस याच्यावरती थोडंसं फोकस करत चला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रिॲक्शन पाहिली होती हॅलोफॉर्म रिॲक्शन. ती हॅलोफॉर्म रिॲक्शन पण खूप महत्त्वपूर्ण आहे. नेटला याच्यावरती क्वेश्चन येतो विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यावरती दोन रिएजंट खूप महत्त्वपूर्ण आहेत. एक आहे I2 आणि दुसरा आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यावरती पण थोडंसं फोकस करत चला. ती रिॲक्शन महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये हॅलोफॉर्म म्हणजे आयडोफॉर्म, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या पीपीटी त्याच्यामध्ये तयार होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण पॉईंट डिस्कशन करत आहोत. नीटच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे, सीईटीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे, JEEच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे आणि बोर्डाच्या दृष्टीने तर आहेच आहे. इतका महत्त्वपूर्ण पॉईंट आपण आज डिस्कशन करत चाललेलो आहोत. प्रत्येक शब्दाचा काळजीपूर्वक अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तर आपला आजचा जो काही पॉईंट आहे दॅट पॉईंट इज अल्डॉल कंडेन्सेशन. तर आपण आज पाहतो विद्यार्थी मित्रांनो, अल्डॉल कंडेन्सेशन. हे अल्डॉल कंडेन्सेशन मी लिहितो आता. तुम्ही सर्वांनी एकदम काळजीपूर्वक पाहायचं. त्याला मी झूम करून सुद्धा ती रिॲक्शन दाखवतो, कशा प्रकारे रिॲक्शन परफॉर्म होते हे सुद्धा मी सांगणार आहे. जे अल्डॉल कंडेन्सेशन आपण आज स्टार्ट करतोय त्याचा एकदा मिनिंग पण समजून घ्या. ते पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो, म्हणजे एकदम परफेक्टली लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. तर आता मी लिहितो अल्डॉल कंडेन्सेशन. विद्यार्थी मित्रांनो, इथं जो अल्डॉल शब्द लिहिलेला आहे, अल्डॉल कंडेन्सेशन, या दोन्ही शब्दाचा आपण खूप काळजीपूर्वक अर्थ वाचू. हा जो कंडेन्सेशन आहे, कंडेन्स करणं म्हणजे नेमकं काय असतं? जसं आपल्या मराठी भाषेमध्ये कंडेन्स करणं म्हणजे काय? दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिसळणं. जेव्हा दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले जातात तेव्हा त्याच्यामधून काहीतरी लॉट ऑफ एनर्जी बाहेर पडत असते. त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. कंडेन्सेशन करणं म्हणजे काय? दोन पदार्थ एकत्र येणे किंवा आणखी पदार्थ काही एकत्र येणे आणि कंडेन्स करणं, त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये संगणन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं कंडेन्सेशनच्या बाबतीमध्ये. म्हणजे 100% आता आपण कंडेन्सेशन करणार म्हणजे दोन पदार्थ एकत्र आणणार, दोन रिॲक्टंट मॉलिक्यूल एकत्र आणणार आणि त्याच्यामधून काहीतरी इलिमिनेट होणार. नेमकं काय इलिमिनेट होणार हेही आपण बघू. पण त्याच्यानंतर हा शब्द वाचू विद्यार्थी मित्रांनो, अल्डॉल. अल्डॉल शब्दात, अल्डॉल हा जो शब्द आहे तो एकदम काळजीपूर्वक पहा. याच्यामध्ये दोन लेटर आलेले, दोन वर्ड आलेले आहेत. एक आहे अल्ड आणि दुसरा आहे ऑल. अल्ड म्हणजे अल्डिहाइड आणि ओएल म्हणजे अल्कोहोल. म्हणजे 100% अशा प्रकारचा एक अल्डॉल म्हणजे अशा प्रकारचा एक प्रोडक्ट तयार होणार ज्याच्यामध्ये अल्डिहाइड हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप असणार आणि अल्कोहोल हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप असणार आहे. ज्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि अल्कोहोल हे दोन्ही असतात त्याला आपण त्या ठिकाणी अल्डॉल असं म्हणतो. दुसरा असतो कीटॉल. कीटॉल म्हणजे काय? कीटोन प्लस अल्कोहोल, ज्याच्यामध्ये कीटोन पण आहे आणि अल्कोहोल पण आहे, त्याला म्हटलं जातं कीटॉल. मग आपल्याला बघायचंय अल्डॉल. मग अल्डॉल म्हणजे काय असणार? त्याच्यामध्ये एक अल्डिहाइड असणार आणि दुसरा काय असणार? अल्कोहोल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पॉइंटकडे येऊ. विद्यार्थी मित्रांनो, समजा उदाहरणार्थ हा जो तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे, या कार्बोनिल ग्रुपच्या, याला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप. या कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा जो काही कार्बन ॲटम आहे, दिस कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज अल्फा कार्बन ॲटम. याला म्हटलं जातं अल्फा कार्बन ॲटम. आणि याच्यावरती जो काही हायड्रोजन ॲटम असेल त्या हायड्रोजन ॲटमला म्हटलं जातं अल्फा हायड्रोजन ॲटम. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे. ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही त्याच्यामध्ये अल्डॉल कंडेन्सेशन होत नाही. मग आता हा कार्बोनिल ग्रुप आहे, याच्या शेजारचा कार्बन ॲटम म्हणजे अल्फा कार्बन ॲटम, त्याच्यावरती प्रेझेंट असणारा हायड्रोजन ॲटम म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम. आता आपल्याला अल्डॉल कंडेन्सेशन करायचंय. आता काय असतंय, काय नीड आहे किंवा कुठल्या प्रकारचे रिॲक्टंट मॉलिक्यूल लागतील ते आपण आता बघू. विद्यार्थी मित्रांनो, जर अल्डॉल कंडेन्सेशन आपल्याला करायचं असेल तर हे दोन प्रकारे केलं जातं. एक असतं सेल्फ कंडेन्सेशन. आता तुम्हाला सर्वांना सेल्फ कंडेन्सेशनचा अर्थ माहितच आहे विद्यार्थी मित्रांनो. सेल्फ म्हणजे सेम आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो क्रॉस कंडेन्सेशन. म्हणजे एक आहे सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन
आणि दुसरं आहे क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. मग एक सेल्फ कंडेन्सेशन, दुसरं क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. तर आता पहिलं आपण पाहणार आहोत ते म्हणजे कुठलं, सेल्फ कंडेन्सेशन. मग आता जर अल्डॉल कंडेन्सेशन करायचं असेल तर आपल्याला कशाची गरज लागते, जर आपल्याला अल्डॉल कंडेन्सेशन करायचं असेल तर आपल्याला 2 अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलची गरज लागते. मग आता ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि कशा प्रकारे अल्डॉल तयार करणार ते पण आपण बघू. आता अल्डॉल म्हणजे काय सांगितलं मी, ज्याच्यामध्ये अल्डिहाइड पण आहे आणि ज्याच्यामध्ये अल्कोहोल हे दोन्ही फंक्शनल ग्रुप आहेत, त्याला आपण त्या ठिकाणी अल्डॉल असं म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये नेमकं काय करायचं आहे आपल्याला, किंवा अल्डॉल जर बनवायचा असेल तर काय करावं लागणार. तुम्हाला जर सेल्फ अल्डॉल जर प्रोडक्ट बनवायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 2 सेम जे काही मॉलिक्युल्स आहेत अल्डिहाइडचे ते घ्यावे लागतील. मग आता मी मॉलिक्यूल घेतो विद्यार्थी मित्रांनो, CH3COO H प्लस CH3C_O-H. आता हा पण ॲसिटाल्डिहाइडच आहे आणि हा सुद्धा ॲसिटाल्डिहाइडच आहे. हे दोन्ही ॲसिटाल्डिहाइडचे मॉलिक्युल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन करायचं आहे. म्हणजे हा पण ॲसिटाल्डिहाइड, हा पण ॲसिटाल्डिहाइड. म्हणून आता या दोघांपासून तयार होणारा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट म्हणजे कुठला झाला विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट झाला. पण आता तुम्हाला माहिती आहे कोणतीही रिॲक्शन जर करायची असेल तर याच्यासाठी काय आवश्यक असतं, तर याच्यासाठी तुम्हाला एक रिएजंटची गरज असते. मग ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेस तुम्हाला परफॉर्म करायची आहे. मग बेस म्हणून कोण कोण घ्यायचे तुम्हाला, तर बेस म्हणून तुम्ही KOH घेऊ शकता, बेरियम हायड्रॉक्साईड घेऊ शकता, K2CO3 घेऊ शकता. याच्या सहाय्याने या दोघांचंही कंडेन्सेशन तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे हा पण अल्डिहाइड, हा पण अल्डिहाइड, म्हणून याला म्हणायचं सेल्फ किंवा सेम. आता ह्या दोघांचंही कंडेन्सेशन करायचं म्हणजे दोघांनाही एकमेकांमध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट तयार होऊ शकतो ते आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हे मेकॅनिझम तुम्ही खूप काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला उत्तर परफेक्ट येईल. हा असेल आपला ए. या दोघांच्या कंडेन्सेशनमधून जो काही प्रोडक्ट तयार होणार आहे तो आहे हा ए. आता सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो ते आपण पाहू. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, हा ॲसिटाल्डिहाइडचा किंवा कोणताही अल्डिहाइडचा जो काही मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल घ्यायचा आणि त्याच्यामधून जो काही अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तो अल्फा हायड्रोजन या बेसच्या सहाय्याने ॲब्स्ट्रॅक्ट करायचा. मग आता विद्यार्थी मित्रांनो मी लिहितो HCH2C_O-H. विद्यार्थी मित्रांनो हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमधला जो काही OH मायनस आहे, मी OH मायनस लिहितो कारण K प्लस OH मायनस, याच्यामधला जो काही OH मायनस आहे इट इज स्ट्रॉंगली बेस, इट ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. हा काय करतो, या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो. या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ही इलेक्ट्रॉन पेड या कार्बनकडे शिफ्ट होते. कार्बनकडे शिफ्ट झाल्याच्या नंतर आता बघा हा जो ॲरो आहे ज्याच्याकडे त्याचं हेड असेल त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहिती आहे. मग इथं तयार झाला तुमचा कार्बॅनियॉन C_O-H. इट इज कॉल्ड ॲज कार्बॅनियॉन. याला म्हटलं जातं कार्बॅनियन. कार्बॅनियॉन कशामुळे म्हटलं जातं, कार्बॅ म्हणजे कार्बन, ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज अ कार्बॅनियन. आता पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, मग तुमचा हा कार्बॅनियन तयार झाला. आता आपण कंडेन्सेशन पाहतोय. कंडेन्सेशनमध्ये काय करतोय आपण, दोन्ही अल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले. त्याच्यापैकी पहिला जो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल होता त्याने एक हायड्रोजन ॲटम ॲब्स्ट्रॅक्ट केला, इट फॉर्म कार्बॅनियन. चला ही पहिली स्टेप झाली विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरी स्टेप बघा आणि ती पण काळजीपूर्वक. स्टेप सेकंडमध्ये नेमकं काय होतं पहा. हा जो तुम्ही कार्बॅनियन तयार केला विद्यार्थी मित्रांनो, हा कार्बॅनियन मधला जो निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम आहे, हा निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम ॲसिटाल्डिहाइडच्या दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्शन करतो. तो कसं तर पहा आता, CH3C_O हा H, हा तुमचा CH2 मायनस, त्याच्यानंतर हा C_O-H. आता हा जो निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम आहे, हा निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम इज अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आलेला असेल की हा निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम का बरं या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो, कारण हा कार्बन ॲटम पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग हा कार्बन ॲटम पॉझिटिव्हली चार्ज का आहे, कारण ऑक्सिजन ॲटम निगेटिव्हली चार्ज आहे. ऑक्सिजन ॲटम निगेटिव्हली चार्ज का आहे, कारण ऑक्सिजन ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि कार्बन ॲटम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह याच्यावरती अटॅक करतो. आता याच्यावरती अटॅक केल्यानंतर व्हॅलन्सी डिस्टर्ब होते, मग इलेक्ट्रॉन पेड ऑक्सिजनकडे शिफ्ट होते. मग आपल्याला अशा प्रकारचा एक कंपाऊंड भेटतो, CH3CO- हा H, CH2
सी डबल बॉन्ड ओ डॅश एच. विद्यार्थी मित्रांनो, आता काय होतं बरं पुढं, इथं जो काही तुम्ही पाहिला असेल पहिल्या ह्याच्यामध्ये हा जो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केलेला आहे, हा ॲब्स्ट्रॅक्ट केलेला प्रोटॉन हा तुमचा हायड्रोजनचा, हा जो ऑक्सिजनचा जो ॲटम आहे तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि इट फॉर्म दिस कंपाऊंड. दिस इज आवर स्टेप थर्ड. ही स्टेप थर्ड. CH3 COH हा H, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH2 C डबल बॉन्ड O डॅश H. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा आता याच्यामध्ये हा अल्डिहाइड पण आला आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप पण आला. हा अल्डिहाइड पण आला, हा हायड्रॉक्सिल ग्रुप पण आला. मग मी काय म्हटलं तुम्हाला, ज्याच्यामध्ये अल्डिहाइड आहे आणि अल्कोहोल आहे त्याला काय म्हटलं जातं, अल्डॉल. मग याच्यामध्ये अल्कोहोल पण आला म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप पण आला आणि अल्डिहाइड पण आला. आता कार्बोनिल ग्रुपच्या शेजारच्या कार्बन ॲटमला आपण अल्फा कार्बन ॲटम म्हणतो आणि त्याच्या शेजारच्या कार्बन ॲटमला बीटा. या बीटा पोझिशनला हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. मग आपण काय म्हणायचं, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा तयार झाला बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड. बीटा हायड्रॉक्सी अल्डॉल हा तुमचा कंपाऊंड इथं तयार झाला. व्हेरी इम्पॉर्टंट, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. आता तुम्ही काय करू शकता, इथला जो काही हायड्रोजन ॲटम आहे, एक हायड्रोजन ॲटम असा लिहायचा, एक हायड्रोजन ॲटम असा लिहायचा. मग याच्यामधला हा OH आणि याच्यामधला H निघून जातो. इट फॉर्म CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O डॅश H. इट इज कॉल्ड ॲज क्रोटोनाल्डिहाइड. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, मग क्रोटोनाल्डिहाइड असं म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. मग हा तयार झाला तुमचा अल्डॉल. इट इज कॉल्ड ॲज अ अल्डॉल. हे आता बीटा हायड्रॉक्सी आहे म्हणून इथं लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, पण ह्याला कॉमनली काय म्हटलं जातं, सगळ्यालाच अल्डॉल असं म्हटलं जातं. मग तुमचा या ठिकाणी कंपाऊंड तयार झाला बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. याचं तुम्ही काय केलं, डिहायड्रेशन केलं, कारण कंडेन्सेशन झाल्याच्या नंतर काहीतरी इलिमिनेट होत असतं. मग याच्यामधून इलिमिनेट झाला हा OH आणि त्याला H. हा H इथं लिहूस तर मी असा लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा OH आणि हा H निघून गेला इन द फॉर्म ऑफ H2O. इट फॉर्म द क्रोटोनाल्डिहाइड. याला जर नाव द्यायचं असेल तर कसं नाव देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण, 2-ब्युटिनल. आता ब्युटिनल का म्हणायचं, कारण डबल बॉन्ड आलेला आहे म्हणून. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वपूर्ण कंपाऊंड याने तयार केला, दॅट इज अ क्रोटोनाल्डिहाइड. मग आता याला अल्डॉल का म्हणायचं तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं, कारण हा अल्डिहाइडचा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि हायड्रॉक्सिलचा एक फंक्शनल ग्रुप आहे म्हणून याला म्हणायचं अल्डॉल. कीटॉल कधी म्हणायचं, हा जर कीटोन असेल तर, पण आहे का हा, नाही. मग हा आहे अल्डॉल. दिस फॉर्म द व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. त्याने तयार केला या ठिकाणी व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज द बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनल. इट इज कॉल्ड ॲज सेल्फ कंडेन्सेशन. याला आपण सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन सुद्धा म्हणू शकतो. सेल्फ अल्डॉल का, कारण दोन्ही सारखेच मालिक्यूल होते म्हणून याला म्हटलं जातं सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन. इट फॉर्म्स, आणि याच्यामधून इलिमिनेशन काय झालं विद्यार्थी मित्रांनो, H2O मालिक्यूल. म्हणून या रिॲक्शनला आपण डिहायड्रेशन रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. डिहायड्रेशन रिॲक्शन कशामुळे म्हणायचं, कारण याच्यामधून H2O मालिक्यूल एलिमिनेट झालेला आहे. तर अशा प्रकारची ही रिॲक्शन होती विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण काय पाहिलं, तर आज पाहिलं आपण सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे जे मेकॅनिझम होतं ते खूप महत्त्वपूर्ण होतं. मग आपला ए कोणता प्रोडक्ट आहे पहा बरं विद्यार्थी मित्रांनो. मग ए कोणता प्रोडक्ट आहे आपला, CH3 हा C, हा OH, हा H, CH2 C डबल बॉन्ड O डॅश हा झाला आपला ए. इट इज कॉल्ड ॲज बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड. बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड हे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. तर अशा प्रकारचा हा पॉईंट होता विद्यार्थी मित्रांनो. याला म्हटलं जातं सेल्फ कंडेन्सेशन. मेकॅनिझम खूप काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. आता विद्यार्थी मित्रांनो, घरी गेल्याच्या नंतर हे जे मेकॅनिझम आहे, किंवा तुम्ही आता घरी जेव्हा ते नेट ओपन करणार त्याच्यावरती भगत केमिस्ट्री क्लासेसला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अजूनही. आणि हे जे मेकॅनिझम आहे पॉईंट वाईज बघा, थांबून बघा, पण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याच्याबद्दलचे जे काय असाइनमेंट आहे हे सेल्फ आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला पुढं क्रॉसही बघायचं आहे, पण आता सेल्फ कंडेन्सेशनच्या बाबतीमधले जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल मी आता तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. ते एक्झाम्पल व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करा आणि तुम्ही बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड जे काही आहे ते तयार करा आणि मला ते नंतर व्हॉट्सअपवरती तुम्ही सेंड करू शकता. आजचा हा पॉईंट होता विद्यार्थी मित्रांनो. अपेक्षा करतो की तुम्हाला समजलेलंच असेल. जर याच्याबद्दल काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते मला विचारू शकता. आजच्या पॉईंटच्या रिलेटेड जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारू शकता तुम्ही.
पण अल्डॉल कंडेन्सेशन समजून घेता वेळेस खूप काळजीपूर्वक समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तसे तुम्ही सगळेजण हुशारच आहात, तुम्ही अभ्यासही करता घरी गेल्याच्या नंतर, बुक्स पण रीडिंग करत जा विद्यार्थी मित्रांनो. काही त्याच्यामध्ये एखादा पॉईंट वगैरे जर काही राहिला किंवा एखादा पॉईंट रिएजंटच्या बाबतीमध्ये जर असेल तर ते पण क्लिअर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्यासाठी अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. जेवढं याच्याबद्दल महत्त्वाचं आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आता हे मेकॅनिझम काळजीपूर्वक बघा, कशा प्रकारे कार्बॅनियन तयार होतो, कशा प्रकारे अल्डॉल प्रोडक्ट तयार होतो, हे पण तुम्ही काळजीपूर्वक बघा. या पॉईंटवरती विद्यार्थी मित्रांनो मी थांबतो. थँक्यू.